नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण ओव्हन, बटर किंवा मैदा या कोणत्याही गोष्टीचा वापर न करता झटपट तयार होणारा खुसखुशीत असा पदार्थ पाहणार आहोत, जो लहान मुलेही अगदी आवडीने खातील. हा पदार्थ आपण घरगुती साहित्यात बनवणार आहोत. अगदी झटपट तयार होतो, शिवाय खायला अप्रतिम असा लागतो. 1 महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि जसाच्या तसा खुसखुशीतही राहतो. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि अगदी सोप्या पद्धतीने मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास गरम पाणी घेतले आहे. गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे. त्यात अर्धी वाटी आपण गूळ पावडर घालूया. गूळ अगदी व्यवस्थितपणे पाण्यात विरघळवून घ्यायचे आहे. कारण हे पाणी आपण या पदार्थात वापरणार आहोत, म्हणून हे पाणी अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. लगेचच आपण पाहू शकता गूळ अगदी पाण्यात व्यवस्थितपणे विरघळला आहे. आता हे पाणी आपण गुळाची बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा मी इथे एक दुसरा बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण बाकीचे जिन्नस जे आपण घालणार आहोत ते एक-एक करून घालूया. त्यामध्ये प्रथम इथे 1 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ मी इथे घेतले आहे. गव्हाचे पीठ इथे जे आपण चपातीला घेतो तेच इथे मी घेतले आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीक रव्याचाच इथे वापर करायचा आहे. आपण इथे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे. त्यानंतर आपण 1 चमचाभर तीळ, त्याबरोबरच 1 चमचाभर इथे बडीशेप घेतली आहे. याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे जे सुके जिन्नस आपण घेतले आहेत ते अशा प्रकारे हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर हा पदार्थ अगदी खस्ता व्हावा आणि खुसखुशीत व्हावा यासाठी इथे मी 2 चमचे तूप घालत आहे. तूप जर घालत नसेल तर तुम्ही याऐवजी तेलाचाही वापर करू शकता. कोणताही पदार्थ खस्ता होण्यासाठी अशा प्रकारे तूप थंडगार जे असते तेच घालायचे आहे. अजिबात गरम तुपाचा वापर करायचा नाही किंवा तेलाचाही वापर करायचा नाही. तूप आणि तेल जर गरम करून घेतले तर पदार्थ कुरकुरीत होण्यास सुरुवात होते. आपल्याला खस्ता हा पदार्थ पाहिजे आहे, म्हणून अशा प्रकारे थंडगारच तुपाचा वापर करायचा आहे. तूप घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे हाताने सर्व मिश्रणाला लावून घेऊया. म्हणजे एकसारखे अगदी तूप व्यवस्थितपणे सर्व मिश्रणाला लागले पाहिजे आणि घट्टसर असा गोळा व्हायला पाहिजे. इतपत आपण मिश्रण व्यवस्थितपणे हाताने एकजीव करून घेणार आहोत. पाहू शकता परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. म्हणजे मुठीत आल्यावर अशा प्रकारे घट्ट असा गोळा तयार झाला पाहिजे. म्हणजेच आपण जे तूप घातले आहे ते पूर्ण मिश्रणाला लागले आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे आपण मिश्रण एकजीव करून घेतल्यावर लगेच आपण चमचाभर त्यामध्ये वेलची पूड घालूया. जर वेलची पूड आवडत नसेल तर स्किप करू शकता. त्याबरोबरच इथे मी अख्खी साखर घेतली आहे. त्यामुळे हा जो पदार्थ आपण बनवत आहोत त्याला रंगही सुरेख येतो आणि अगदी कुरकुरीत असा तयार होतो, म्हणून मी इथे साखर घेतली आहे. त्यानंतर सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घालूया. बेकिंग पावडरमुळे हा पदार्थ बिस्किटासारखा खुसखुशीत तयार होतो, म्हणून अशा प्रकारे आपण मिश्रणात व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतले आहेत. लगेचच आपण जे गुळाचे पाणी तयार करून घेतले आहे ते थोडेसे कोमट झाले आहे. ते थोडे थोडे करून आपण ह्या मिश्रणात घालूया आणि घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. आता आपण पीठ मळून घेत असताना अगदी थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत. म्हणजेच गुळाचे पाणी थोडे थोडे करून आपण घालणार आहोत, कारण साखरही आपण या मिश्रणात घातली आहे. गुळाचे पाणी थोडेसे कोमट आहे, त्यामुळे साखर वितळण्याची शक्यता असते. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतले आहे. भांड्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे वाट पाहूया. 20 मिनिटानंतर पाहू शकता परफेक्ट गोळा भिजला गेला आहे आणि थोडेसे मिश्रण घट्टसरही झाले आहे. आता एकसारखा अशा प्रकारे गोळा तयार करून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट जाळी मिश्रणाला आली आहे. आता लगेचच त्यातील छोटासा अशा प्रकारे गोळा हातावर व्यवस्थितपणे गोलाकार दिल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे आपण पानाचा आकार देऊया. अशा प्रकारे पानाचा आकार अगदी हाताने मी देत आहे. तुम्ही जे कुकीज कटर असतात त्याचाही इथे वापर करू शकता. आता अशा प्रकारे पानाचा आकार दिल्यावर मधोमध आपण सुरीने अशा प्रकारे डिझाईन करूया. पाहू शकता परफेक्ट कुकीजसारखे आपण हे
म्हणजेच बिस्किट तयार करून घेतले आहे. आता अशाच प्रकारे सर्व बिस्किटे आपण तयार करून घेऊया. पाहू शकता सर्व बिस्किटे मी एक समान अगदी आकारावर तयार करून घेतली आहे. आता लगेचच आपण ती बेक न करता तळून घेणार आहोत. इथे मी थोडेसे तूप आणि थोडेसे तेल घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचाही वापर करू शकता किंवा संपूर्ण तेलाचाही वापर करू शकता. आता तेल आपण इथे अगदी कोमट गरम करून घेतले आहे. म्हणजे तेल आणि तूप अगदी कोमट इथे गरम करून घ्यायचे आहे. म्हणजेच ही जी आपण कुकीज बनवत आहोत ती अगदी खस्ता होतात. म्हणून गॅस बंद करून आपण अगदी व्यवस्थितपणे तेल तापवून घेतले आहे. कढईच्या आकारमानानुसार तुम्ही कुकीज कढईमध्ये सोडू शकता. आता गॅस बंद करूनच साधारणतः 7 ते 8 मिनटे आपण कुकीज व्यवस्थितपणे अशा प्रकारे तळून घेणार आहोत. मी 7 ते 8 मिनटे सांगत आहे, पण गॅसच्या फ्लेमनुसार इथे आपण कुकीज व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. म्हणजेच कमी गॅसवर आपण ही कुकीज व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. नाहीतर ती आतमधून कच्ची राहण्याची शक्यता असते. इथे आपण प्रथम एक बाजू थोडीशी क्रिस्पी झाल्यावर नंतर आलटून पालटून साधारणतः 7 ते 8 मिनटे अगदी कुकीज व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. साधारणतः 7 ते 8 मिनटानंतर पाहू शकता परफेक्ट कुकीज दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर मी तळून घेतली आहे. अगदी एक समान रंगावर कुकीज तळल्या गेल्या आहेत. लगेचच अशा प्रकारे झाऱ्याने त्यातील तेल निथळून आपण एका चाळणीत काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि कुकीज तेलकट होणार नाही. अशाच प्रकारे राहिलेल्या ज्या कुकीज आहेत ती मी एक समान रंगावर व्यवस्थितपणे तळून घेत आहे. पाहू शकता सर्व कुकीज मी एक समान रंगावर तळून घेतल्या आहेत. अशा प्रकारे तयार झाल्या. अगदी जास्त खटपट न करता अगदी खस्ता अशी खुसखुशीत आणि मैदा किंवा बटर याचा अजिबात वापर न करता ट्रॅडिशनल पद्धतीने बनवलेली अगदी गव्हाच्या पिठाची कुकीज तुम्ही लहान मुलांनाही कुकीज देऊ शकता. फारच पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. कारण आपण तळतानाही तेल आणि तूप दोन्ही वापरले आहे. त्यामुळे परफेक्ट अगदी ट्रॅडिशनल ही रेसिपी आहे. जर ही कुकीज तुम्हाला तळून घ्यायची नसेल तर बेक करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.